महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम असू शकतात हे या निमित्तानं महाराष्ट्राला बघायला मिळालं. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बळाचा वापर करून शिंदे यांची ठासली असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. कॅप्टन अशोक खरातच्या अटकेपाठोपाठ साताऱ्यातील नाट्य म्हणजे एकनाथ शिंदे यांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जे नाट्य घडलं त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. सगळी मराठी प्रसार माध्यमं कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाच्या अटकेनंतरच्या घडामोडी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यामध्ये मशगूल होती. त्याच काळात इकडं यशवंतराव चव्हाणांच्या सातारा शहरात, सातारा जिल्ह्यात लोकशाहीचा खून पडत होता. भाजपनं केलेला पोलिसांचा आणि प्रशासनाचा गैरवापर ढळढळीतपणे दिसत होता. त्यामुळं प्रसारमाध्यमांनी या सगळ्या नाट्याचं जेवढं गांभीर्य होतं त्या गांभीर्यानं त्याकडं पाहिलं नाही. कल्पना करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष एकीकडं आणि त्यांच्यासोबतच राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात. भाजपकडे 2 मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले, तर विरोधकांच्याकडं शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. शंभूराज देसाई पालकमंत्री असल्यामुळं जिल्ह्याच्या पोलीस आणि प्रशासनावर त्यांचं प्रभुत्व, वर्चस्व, वचक असायला हवा होता. परंतु थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं होतं. कोणत्याही परिस्थितीत सातारा हातातून जाऊ द्यायचा नाही याचा निर्धार त्यांनी केला असावा. त्यामुळं साताऱ्यातल्या पोलीस दलानं आणि प्रशासनानं पालकमंत्र्यांना फाट्यावर मारून भारतीय जनता पक्षाचं काम केलं. सगळ्या गदारोळात हाणामारीत पालकमंत्री जखमी झाले, त्यांच्या बोटाला दुखापत झाली. खासदार नितीन पाटील जिन्यावरून खाली पडले. एका मंत्र्याच्या सोबत असलेल्या सदस्याची दुसऱ्या मंत्र्यानं खेचाखेची केली. जिल्हा परिषदेशी संबंधित नसलेल्या लोकांना सभागृहात घुसायला पोलीस आणि प्रशासनानं परवानगी दिली. जे रणकंदन झालं ते कोणत्या पातळीवर होतं याची कल्पना येऊ शकते. पोलीस आणि प्रशासनाचा वापर करून भाजपनं सातारा जिल्हा परिषद ताब्यात घेतली. भाजपनं निवडणूक जिंकली असली तरी या पक्षाची जी नाचक्की झाली आहे त्यामुळं 1999 मध्ये साताऱ्यात घडलेल्या रक्तरंजित राजकारणाची अनेकांना आठवण आली. फरक एवढाच होता की खासदार उदयनराजे भोसले जिल्हा परिषदेतल्या या सगळ्या गोंधळापासून दूर होते. उदयनराजेंची प्रगल्भता हळूहळू वाढायला लागलेली आहे. साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनाकडेही ते फिरकलेले नव्हते, हे या इथं लक्षात घ्यायला हवे. याच जिल्हा परिषदेच्या निमित्तानं त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सातारा जिल्हा परिषदेचं सभागृह 65 सदस्यांचं आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे 27, राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, शिवसेनेचे 15, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 आणि अपक्ष 2 असं संख्याबळ आहे. 2 पैकी 1 अपक्ष भाजपसोबत गेल्यामुळं त्यांचं संख्याबळ 28 होतं. अध्यक्ष निवडून आणण्यासाठी 33 सदस्यांचं पाठबळ आवश्यक होतं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य आधीच फोडले होते. त्यामुळं त्यांचं संख्याबळ 32 झालं तरी सुद्धा विरोधकांच्याकडे 1 सदस्य जादाच होता. या दरम्यान भाजपनं एक खतरनाक चाल खेळली. निवडीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. वाई तालुक्यातील यशवंतनगर मतदारसंघातील बापूसाहेब शिंदे यांच्या मुलानं अपहरणाची फिर्याद दिली.
राष्ट्रवादीच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांच्यासह इतर दोघांनी आपल्या वडिलांचं अपहरण केल्याची फिर्याद त्यांच्या मुलानं दिली. म्हणजे पोलिसांनी सदस्य पटत नाही म्हणून सदस्याच्या मुलाला पोलिसांनी, राजकीय नेत्यांनी, प्रशासनानं हाताशी धरलं आणि त्याला ही फिर्याद द्यायला लावली आणि मुलाच्या या खोट्या फिर्यादीवर पोलिसांनी ज्याच्या संदर्भातली फिर्याद होती त्या सदस्याचा शोध सुरू केला. जिथं जिथं हे सदस्य ठेवलेले होते त्या ठिकाणांची झडती सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सगळे सदस्य मतदानासाठी बसमधून आले, परंतु पोलिसांच्या रडारवर असलेल्या 2 सदस्यांना शंभूराज देसाई स्वतः आपल्या गाडीतून घेऊन आले आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे घेऊन गेले. आता पालकमंत्री हे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनाचे पालक, परंतु त्यांच्या ताब्यातल्या या 2 सदस्यांना पोलिसांनी अटक केली आणि मतदानच करू दिले नाही. का तर म्हणे त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा आहे. जन्मठेप भोगत असलेले विधिमंडळाचे सदस्य विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानासाठी येत असतात. न्यायालय त्यांना इथं परवानगी देत असतं, परंतु खोटा गुन्हा दाखल असलेल्या सदस्यांना मतदानापूर्वी पोलीस अटक करून घेऊन जातात आणि ज्याचं अपहरण झालेलं आहे अशी फिर्याद दिलेली आहे तो सदस्य सभागृहात उपस्थित असतो. यावरून परिस्थिती किती टोकाला पोहोचली आहे याची कल्पना येऊ शकते. राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य भारतीय जनता पक्षानं फोडला. त्यामुळं भाजपनं ही निवडणूक 33 विरुद्ध 30 अशा फरकानं जिंकली. आता यातली आणखी एक गंमत लक्षात घ्या. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, त्यांच्या पत्नी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, त्यांनाच अध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची चाल भाजपनं खेळली. म्हणजे एकनाथ शिंदे यांची जेवढी म्हणून नाचक्की करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले ज्येष्ठ मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांना जखमी व्हावं लागतं, ते जखमी होतात. बाळासाहेब देसाई यांचा नातू जखमी होतो. एकनाथ शिंदे यांच्यासकट शंभूराज देसाई यांचं राजकीय आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो. भाजपनं जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांना काहीही करण्यासाठी मुभा देणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभरात 8 वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देणं, यावरून भाजपनं ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली होती हे लक्षात येऊ शकतं. सातारा पोलीस घरगड्यासारखे वागले हा शंभूराज देसाई यांचा आरोप अगदी नेमका म्हणावा लागेल. त्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे. लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील. शिवसेनेचे सदस्य सुरक्षित स्थळी म्हणून गोव्याला नेले होते. तिथं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा वापर करून गोवा पोलिसांच्या मदतीनं शिवसेनेच्या 2 सदस्यांना उचलल्याचा आरोपही विरोधी नेत्यांच्याकडून करण्यात आलाय. यावरून एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षानं किती ताकद लावली हे लक्षात येऊ शकतं. खरं तर सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही अशीच अटीतटी होती. तिथंही पोलीस यंत्रणेचा वापर केला गेला. पहाटे 3 वाजता जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते तिथं जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली, संबंधित सदस्यांचे जबाब घेतले, परंतु तिथं एका मर्यादेपलीकडे पोलीस बळाचा वापर केला गेला नाही. साताऱ्यात मात्र शेंडी तुटोवा पारंबी अशा आवेशात सगळं केलं गेलं. त्याचं एकच कारण एकनाथ शिंदे यांची ठासायची. आता सातारा जिल्हा परिषदेत भाजपच्या प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळं भाजपची प्रतिष्ठा वाढली आहे की या सगळ्या गदारोळामुळं नाचक्की झाली आहे हे भाजपच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगता येत नाही. एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांची मात्र नाचक्की करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपनं केलेला दिसतो. दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू केला आहे असं राजकीय वर्तुळात मानलं जातं आणि
कॅप्टन अशोक खरात यांची अटक आणि पाठोपाठ सातारा जिल्ह्यातल्या या घडामोडी यावरून त्यातल्या वस्तुस्थितीकडे लक्ष गेल्या वाचून राहत नाही. मी सुरुवातीला म्हटलं की अजितदादा पवार नसल्यामुळं त्याचे किती भीषण परिणाम राज्याच्या राजकारणात बघायला मिळतात हे आपल्याला दिसून येतं. खरं आहे, सातारा जिल्ह्यात काल याचीच चर्चा होती. जर अजितदादा पवार हयात असते तर देवेंद्र फडणवीस यांची अशा रीतीनं पोलीस बळ वापरण्याची हिंमत झाली नसती. धन्यवाद.